आधुनिक केसरी या कवी संमेलनामध्ये आपण आज उपस्थित आहात। खरं तर ही एक स्पर्धा होती। कविता ही काही स्पर्धा करण्याची गोष्ट नाही आहे, पण जेव्हा कुठल्याही कवीची सुरुवात असते, उमेदवारीचा काळ असतो, तो त्यावेळेला त्याच्यासोबतच स्पर्धा चालू असते। माझी ही रचना चांगली आहे की दुसरी चांगली आहे त्याचं त्यालाच ठरवता येत नाही, आणि प्रत्येक कविता स्वतःला ग्रेटच वाटायला लागते। जर त्या कवीला कोणी सूचना केल्यास तर त्याची ऐकण्याची मानसिकता अजिबात नसते। त्यामुळं तसं म्हणायला गेलं तर सगळेच कवी ग्रेट असतात, पण सगळ्याच अगदी वयोवृद्ध झालेल्या कवींना सुद्धा शिकण्यासाठी कवितेच्या क्षेत्रामध्ये भरपूर वाव असतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण वेगवेगळ्या कवींच्या खूप छान कविता ऐकल्या। या कार्यक्रमासाठी म्हणून आवर्जून उपस्थित असणारे आमचे मराठीतले महत्त्वाचे कवी माननीय इंद्रजित भालेराव सर या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असणारे वसंत मुंडे साहेब आहेत, नाईक साहेब आहेत। ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे ते डॉक्टर प्रभू गोरे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवींच्या कविता ऐकण्यासाठी सुद्धा अनेक चांगले कवी या शहरातले या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये सुनील उबाळे जो फार सुंदर कविता लिहितो, वेदनेची कविता लिहितो, त्याच्या जगण्याची कविता लिहितो। खरं तर प्रत्येक जण आपल्या जगण्याचीच कविता लिहित असतो, पण प्रत्येकाचं जगणं तसं तितकं अस्सल वेदनादायी नसतं, आणि म्हणून सुनील उबाळे या ठिकाणी आहे। माझी मैत्रीण ज्योती सोनवणे या ठिकाणी आहे। कथाकार म्हणून उपस्थित असणारे आमचे उत्तम बावस्कर या ठिकाणी आहेत, जे की मराठी साहित्यामध्ये अलीकडच्या काही काळात आणि अगोदरपासून उत्तम बावस्कर सर लिहित आहेत चांगलं। व्यासपीठावर कस्तुरीने खूप सुंदर कविता गेय स्वरूपात सादर केली, ओवी छंदातली। आता छंदोबद्ध कविता आणि मुक्त छंद याच्याबद्दल आपण खूपच सगळ्यांनी ऐकलेलं आहे। गद्य आणि पद्य आणि त्याच्यानंतर मध्य पण आपण ऐकलंय, की नाही? आणि रचना अगदी शेतकरी जीवनापासून सुरुवात जी झाली कवी संमेलनाची, तर अगदी महिलांच्या अंगाने जाणाऱ्या हे स्वातंत्र्य कशाला पाहिजे असे प्रश्न विचारणाऱ्या कविता सुद्धा या ठिकाणी सादर झाल्या। कवीला विषयाचं आशयाचं पूर्ण स्वातंत्र्य असतं, त्यामुळं आपण त्यांच्या कवितांचं स्वागतच केलं पाहिजे। ते त्या कवीचं वैयक्तिक मत असतं, आणि त्या कवीनं ते अत्यंत जोरकसपणाने अत्यंत कवितेची मांडणी करताना जे काही वेगवेगळे प्रकार आहेत कवितेचे, त्यामध्ये आपली कविता कशा पद्धतीनं ताकदीनं आपण मांडू शकतो त्याचा प्रयत्न करणं ही रास्त गोष्ट आहे। मग ती मध्यावरची कविता असली तरी काही हरकत नाही, स्त्रियांचं स्वातंत्र्य कशाला हवं अशी म्हणणारी तरी असली तरी काही हरकत नाही, किंवा स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं म्हणणारी सुद्धा हरकत नाही, ज्याला आम्ही स्त्रीवादी कविता म्हणतो। माझी एक मैत्रीण आहे नांदेडची, डॉक्टर विशाली किन्हाळकर। 4 ओळीमध्ये ते पूर्ण जगणं मांडतात। ते असं म्हणतात की तुमच्या तमाम इच्छांची ओझी वाहताना हे मी विसरलेच होते की माझ्या पाठीलाही ताठ होता येतं, माझ्या पाठीलाही ताठ होता येतं हे मी विसरलेच होते। अशा स्थितीमध्ये आम्ही जगतोय, आणि अशा स्थितीतल्या रचना मांडणं हा आमचा मूलभूत हक्क आहे। त्यामुळं रचना लिहित राहणं, व्यक्त करत राहणं, ते सांगत राहणं, एकमेकांना ऐकवत राहणं आणि त्याच्यावर चर्चा होत राहणं ह्या फार गरजेच्या आणि सुंदर गोष्टी आहेत। मान्य हो न हो, पण चर्चा होत राहणं फार गरजेची गोष्ट आहे। मुक्त छंदाबद्दल असं आक्षेप घेतला जातो आजच्या मराठी कवितेमध्ये की उभं लिहायच्या ऐवजी, म्हणजे आडवं लिहायच्या ऐवजी जे उभं लिहितात त्याला मुक्त छंद म्हणतात। म्हणजे खरं तर तो निबंधच असतो, पण त्याला
असं 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 मांडणीमध्ये बसवलं कवितेच्या किती कविता होते, असा एक आक्षेप आहे. आणि तो काही अर्थानं काही प्रमाणामध्ये सत्य सुद्धा आहे. जे आपण अगदी महत्वाच्या लोकांच्या कविता जरी अनुभवल्या तरीही हे आपल्या लक्षात येईल. जेव्हा कवितेचे अभ्यासक असतात त्यांना माहीत असतं की उभं लिहिताना ही मांडणी खरं तर आडवीच आहे, पण यांनी ती उभी केलेली आहे आणि म्हणून ती कविता म्हणून खपवल्या जाते, कविता म्हणून मांडली जाते. मित्रांनो, कवितेच्या शास्त्रशुद्ध पद्धतीच्या बद्दल मी बोलणं टाळेल कारण वेळ खूप झालाय आणि अजून एक सत्र या ठिकाणी बाकी आहे ज्याच्यात भाषणही होणार आहेत आणि पुरस्कार वितरणही होणार आहे. त्यामुळं मुक्तछंद कसा असावा यापेक्षा मी मुक्तछंदाचा एक नमुना तुम्हाला सांगेन. आमचे भ्रमर परसवाळे नावाचे हिंगोलीचे कवी आहेत. फार सुंदर रचना त्यांनी त्या ठिकाणी सादर केली लिहिलेली आहे. ते म्हणतात, हे कोणते परिवर्तन, हे कोणते परिवर्तन, हिऱ्या शेजारी हिऱ्यांचीच रचना आणि दगडा शेजारी दगड मांडताहेत लोक जागजागी. म्हणजे ही मी फक्त तुम्हाला 4 ओळींची झलक सांगितली. अख्खी कविता त्यांची जर तुम्ही वाचली किंवा ऐकली तर ती फार वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजून घेता येईल. मुक्तछंद आणि छंद याच्यामध्ये काहीही लिहा, फक्त मला असं वाटतं तो ताकदीनं लिहा आणि तो नीटपणानं जाता गेला पाहिजे, नीटपणानं तो व्यक्त करता आला पाहिजे, तर ती कविता काळाच्या पाठीवर टिकते. तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली यांच्या रचना, कुठलाही मीडिया नव्हता ज्या काळात त्यांनी लिहिलं, कुठलंही सादरीकरणासाठी व्यक्त होण्यासाठीचं साधन त्यावेळेला नव्हतं, तरीही त्यांनी लिहिलं आणि ते जतन व्हावं म्हणून ते स्वतः धडपडले. पण त्यांच्या माघारी आज इतक्या वर्षानंतर आपण आजही त्यांच्या रचना गावागावामध्ये आमचे अशिक्षित बांधव रोज संध्याकाळी जमून हरिपाठ म्हणताना ते म्हणतात, भजनामध्ये म्हणतात. कुठल्याही शाळेत न जाणारी ही माणसं जेव्हा एखाद्या कवीच्या बद्दल इतक्या आस्तेवाईकपणानं श्रद्धेनं त्या कवितांचं वाचन आणि गायन करतात, मला असं वाटतं कवितेची आणि कवीची ही मोठी ताकद असते. आणि म्हणून कवीनं आपण आपलं लिहित राहावं, कोण काय म्हणतंय याची फार दखल घेऊ नये, फार ते काही मनावरही घेऊ नये. कारण बऱ्याचदा असं आपल्याला आपला आत्मविश्वास घालणारं बोललं जातं आजूबाजूला आणि मग आपण लिहिणं सोडून देतो. तुम्ही लिहित राहा, ते चांगलं आहे की वाईट आहे हे काळ ठरवेल आणि त्या काळाला ते ठरवू द्या, त्याचं स्वातंत्र्य त्याला द्या. एक मुक्तछंदातली माझी स्वतःची रचना मी तुमच्या समोर ठेवली. इथं महिला पण पुष्कळ आहेत आणि स्त्रिया आणि पुरुष दोन्हीही बऱ्यापैकी आहेत. तर नवरा बायकोतला हा संवाद आहे. संवाद असा आहे तो घरात प्रत्येकाच्या घरात घडणारा हा संवाद आहे. ती म्हणते, रांगोळी तुला काढताना मीच विस्कटून गेले, रांगोळी तुला काढताना मीच विस्कटून गेले. तर तू म्हणालास रंगांचं असंच असतं, तू म्हणालास रंगांचं असंच असतं, आकडून पाखडले निवडून घेतले तरी चुकून आलाच दाताखाली. तेव्हा मी म्हणाले खड्यांचं असंच असतं, तेव्हा मी म्हणाले खड्यांचं असंच असतं. मग मीच विचारलं तुला, वाहत्या अवखळ धारेत घट्ट पाय रोवून उभं राहणं कसं जमतं. मग मीच विचारलं तुला, वाहत्या अवखळ धारेत घट्ट पाय रोवून उभं राहणं कसं जमतं. तेव्हा तू म्हणालास मनातच आभाळ सांडल्यावर वाहण्यासारखं तरी काय होतं. मग तूच म्हणालास सापडत नाही ना कुठेच ओल, तेव्हाच जातो मग तोल. मग तूच म्हणालास सापडत नाही ना कुठेच ओल, तेव्हाच जातो मग तोल. तेव्हा तुला थांबवत मी इतकंच म्हणाले, असतातच जमिनीत देव पाण्याचे झरे अबोल, असतातच जमिनीत देव पाण्याचे झरे अबोल. उकरावं लागतं खोल खोल खोल, तेव्हा कुठे सापडते ओल.
आयुष्य असो की निर्मिती, कुठलीही निर्मिती आपल्याला खोल तर जावंच लागेल आणि ती खोल बुडी जर तुम्हाला मारता आली तर ओलही तुम्हाला नक्कीच हमखास सापडेल याची गॅरंटी इतर कुणी कशीही गॅरंटी दिली त्या गॅरंटीचा काही भरोसा नाही, पण ओल सापडण्याची गॅरंटी मात्र हमखास आपल्याला भेटते. या कवी संमेलनामध्ये आसू आणि हसू, आसू आणि हसू ज्याचे हजारो कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रभर केले तसे पोहनेरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे प्रशांत मुळे सर ज्यांनी फार सुंदर सांकेतिक कविता काय असते लावणी, खूप सुंदर सौंदर्य लावणी त्यांनी या ठिकाणी सादर केली. मला फार आवडली ती कविता, कारण त्याच्यामध्ये कलात्मकता होती, त्याच्यामध्ये काव्य होतं. कवितेमध्ये एका लाईन मध्ये कधी कधी तुम्हाला काव्य सापडतं. त्या कवितेमध्ये अत्यंत सुंदर असं सौंदर्य शास्त्रामध्ये बसेल अशा पद्धतीची ती रचना होती. त्यानंतर आमचे विनोद जैत महाल जे आहे ते शेरो शायरी फार सुंदर करतात. आज त्यांना ही संधी इकडे भेटली नाही, पण त्यांनी विडंबन फार सुंदर या ठिकाणी सादर केलं. आमच्या जालन्याचेच असलेले दुसरे आमचे कवी मित्र ज्याला संध्याकाळची फार आता तीव्रतेनं आठवण येते आहे आणि अशा संध्याकाळच्या कविता ज्या ग्रेसांच्या कविता आहेत, कवी ग्रेस, अशा विविधांगी पाठांतर असलेलं खूप साऱ्या कविता पोद्दार सरांच्या पाठ आहेत. असे सुहास पोद्दार या ठिकाणी सुंदर सूत्रसंचलन करत होते आणि ज्यांच्या कवितेला हा सन्मान मिळाला आहे, किती उत्साहाने त्यांनी ती कविता सादर केली, किती सुंदर. म्हणजे तो उत्साह ना कधी कधी आपल्यामध्ये त्याचा अभाव असतो. आपल्याला उगाच आपण त्या याच्यामध्ये अडकलेलो असतो की असं केलं तर कसं, तसं केलं तर कसं, पण लहान लेकरांमध्ये आणि वयोवृद्ध वृद्धांमध्ये तो उत्साह इतका अमाप दाखलेला असतो. ते केव्हाची त्या भैयाला सुचवत होती की तू चप्पल आणून मला दे. त्यांना खरं तर चप्पल घालून कविता म्हणायची होती, पण ते त्याला त्यांची भाषा काही कळाली नाही. ती इच्छा अपुरी राहिली. अप्रतिम जी जवानांच्या प्रति कृतज्ञता, शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता त्यांनी आपली या ठिकाणी ठेवली. सुंदर कवी संमेलन झालं. वेगवेगळ्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम घेत असतात. गर्दी नसलेल्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो पेपरला आपण अलीकडे पाहत असतो. जे की साहित्यिक कार्यक्रम असतात, साहित्य संमेलनं असतात आणि राजकीय सभा असतात, तिथंही खुर्च्या रिकाम्या असतात. पण इथे एक आनंदाची गोष्ट अशी आहे की हा साहित्यिक कार्यक्रम निखळ कवितेचा असल्यामुळं कुणालाही पैसे न देता सगळेजण इथं उपस्थित आहेत आणि कवितेचा आनंद घेत आहेत. हा कवितेचा खरंच मोठेपणा आहे. आणि गोरेंची, प्रभू गोरेंची ती मेहनत, तळमळ, आत्मीयता, हे साहित्यासाठी काहीतरी करूया, ही तळमळ तुम्हा सगळ्यांना एकत्रित बांधून या ठिकाणी घेऊन आली. मलाही त्याच तळमळीतून मी इथं आले जेव्हा मला विनोद जैत महालनं सांगितलं की असा असा एक कार्यक्रम आहे, असं असं आयोजन आहे. आणि मला छान वाटलं की अरे एखादं पेपर वाङ्मयीन, म्हणजे आपण आता याला वाङ्मयीन तर नाही म्हणता येणार, पण त्यांचं जेव्हा आपण प्रस्तावित ऐकलं तर त्या प्रस्तावित मध्ये त्यांनी जे सांगितलं की आम्ही एक अख्खं पान साहित्यासाठी देतो, ही खूप छान, त्यातही कवितेसाठी, तर ही खूप सुंदर गोष्ट आहे. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर राजकारण ही अत्यंत अस्थिर असं असतं, असुरक्षित असं असतं. कधी आणि काय आणि कुठे कसं होईल याचा नेम नसतो. पण साहित्य हे माणसाला वैचारिक बैठक देतं आणि ही वैचारिक बैठक माणसाला आयुष्यामध्ये सतत कुठंही न डगमगू देता स्थिर ठेवण्याचं काम करते. आणि म्हणून नियतकालिकांनी वाङ्मयीन कार्यक्रम तर घ्यावेच, पण पत्रकारांनी सुद्धा हे आयोजन करावं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. पत्रकारांनी त्या जाणीवेतून साहित्याकडे पाहावं ही खूप वेगळी आणि सुंदर गोष्ट आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतोय की लोक वाचत नाहीत, लोक दूर चालले, तर ते तरुण मुलांना कविता या ठिकाणी वाचलेल्या, मायावतीने या ठिकाणी कविता वाचली, ही सुंदर गोष्ट आहे की नवीन मुलं सुद्धा आपल्या भावना कवितेतून व्यक्त करतायत. आभासी जगाला नाकारून त्यांना हे स्टेज महत्वाचं वाटतंय, ही फार सुंदर आणि महत्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुम्ही केली, यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. गेय कवितेनं समारोप करते आणि थांबते. जगे
समजून उमजले तरी मज कळले मागून जोगवा भरत गेली ओटी मागून जोगवा भरत गेली ओटी संपल्या दुःखाचे अश्रुदाटले पोटी जगण्याचे जगणे जगून झाले बाई समजून उमजले तरी मज कळले नाही अवसेची होली पुनवाली दारी अवसेची होली पुनवाली दारी पांगून पसरले विठा संपली सारी जगण्याचे जगणे जगून झाले बाई समजून उमजले तरी मज कळले नाही रंगात नाहले तरी उडाला रंग रंगात नाहले तरी उडाला रंग गर्दीत बुडाले तरी एकांत संग जगण्याचे जगणे जगून झाले बाई समजून उमजले तरी मज कळले नाही. मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलं. या रम्य संध्याकाळी अलीकडं संध्याकाळी रम्य होत नाही. अलीकडं टीव्हीचा बटन दाबलं की त्या इतक्या काही घेऊन अंगावर येतात. पण आज मात्र ते सगळं बाजूला ठेवून इतक्या रम्य समयी आपण कातर वेळी एकत्र आहोत आणि कवितेबद्दल बोलतो. एकमेकांच्या कविता ऐकल्या. तिच्यासारखा सुंदर गोष्ट यासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही कवीच्या आयुष्यामध्ये तरी. पुन्हा एकदा संयोजकाचे खूप खूप आभार मानून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद.